टॉप 10 नंतर आता पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या हेडलाईन्स। महामंडळाच्या जागा वाटपावरून अजित पवार नाराज। महामंडळासंदर्भात अजितदादा शिंदे फडणवीसांशी बोलणार। राष्ट्रवादीच्या कोट्यातील महामंडळ तातडीने देण्याची मागणी। अकोल्यात मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं उघड। पीएम रिपोर्टमधून मृत्यूचं कारण समोर। महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर। चित्रपटानंतर मुख्यमंत्री शिंदेंच्या जीवनावर आता नाटक येणार। मला काहीतरी सांगायचंय नावाचं नाटक लवकरच रसिकांच्या भेटीला। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर कुठलाही भार नाही। पुढील 4 महिनेही योजनेचा खर्च सहज निघू शकेल। अर्थ विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती। 2029 पासून लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र होणार। वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी। राज्य लोकसेवा आयोगाची 23 सप्टेंबरला बैठक। एमपीएससी परीक्षांच्या वेळापत्रकावर चर्चा होणार। रखडलेल्या परीक्षांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता। अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजे। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली इच्छा।